दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे। कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे, तर त्याचा दुबईतला एक फोटो आता व्हायरल झाला असून त्यानं शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्याला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाहीये। त्याचा अटकपूर्व जामीन त्याच्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे, मात्र तो दुबईत पळून गेल्याची माहिती आहे। तर एकीकडे प्रशांत कोरटकर दुबईला असल्याचे फोटो व्हायरल झाले असताना कोरटकर हा चंद्रपुरात लपून बसल्याची चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये होता, मात्र 19 मार्चला रात्री हॉटेलमधून बाहेर पडला आणि नागपूरच्या दिशेने आला नाही। त्यामुळे कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलिसच मदत करत नाही ना, अशी शंका या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे। तर प्रशांत कोरटकरवर पोलिसांचाच वरदहस्त आहे का असा सवाल उपस्थित झाला असताना प्रशांत कोरटकरचा दुबईतला एक फोटो समोर आल्याने तो दुबईत पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केलाय। पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल, तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। तर शिवद्रोही प्रशांत कोरटकर दुबईला पळून जाण्यामध्ये मंत्रालय कनेक्शन असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केलेला आहे। कोरटकर दुबईला कोणत्या आशीर्वादाने पळून गेला, तात्काळ कोरटकरला अटक करा अशी मागणी यावेळी संतोष शिंदे यांनी केली आहे। दुबईला पळून गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली, याचा अर्थ मंत्रालयाच्या कुणाच्या तरी आशीर्वादाने त्या ठिकाणी कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी घेऊन जर पसार झाला असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो। मंत्रालयाचंच कनेक्शन प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जाण्यासाठी कारणीभूत आहे,